हाय हॅलो नमस्कार. तर आज खूप दिवसांनी आमच्या गावाला चक्कर झाला. शेतात कसं सगळं आता इथे ड्रॅगन फ्रूट लावण्याचं काम चाललेलं आहे. तर आणि हे बघा इथे मस्त असे टमाटे लावलेले आहे. काही ठिकाणी सोयाबीन हे केलेली आहे. मुलांना शाळा असल्यामुळे दररोज यायला भेटत नाही. शेती आपण करायला लावून दिलेली आहे आणि खूप दिवसांनी आपला चक्कर झाला, आज वेळ भेटला म्हणून. पण चक्करला आलं तर पाहत होतं काय, आपल्या वावरा शेजारी वावर असणाऱ्याने इतका बांध करून ठेवला आहे. मला ना या गोष्टीची खूप चीड येते की तुमचं एवढे मोठं क्षेत्र आहे, शेती आहे, त्याच्यात मिळवा ना उत्पन्न, ते करा ना, का तुम्हाला बांध करायचं पडलंय. पण आपल्याकडे लोकांची मानसिकता अशी ना, स्वतःच्या ताटात जे ठेवलंय ना ते चांगलं नाही दिसत, दुसऱ्याच्या ताटातलंच चांगलं दिसते. आपण एवढी रस्त्यासाठी जागा ठेवली ना, तरी पण त्यांनी ती रस्त्याची जागा पण कोरली, अजून बांध कोरला, अजून सरकवत. अरे किती मूर्खपणा आहे हा. काही गेल्यावर काय उरावर नेणार आहे का? कोणीच काही कुठे बरोबर नेणार नाही. आपण इतकं कष्ट करतो, एवढं मेहनत करतो, शेतात एवढा माल पिकवतो, तरी त्या मालाला आपल्याला भाव भेटेलच का हे सुद्धा सांगता येत नाही. जर आपल्याला त्या मालाला भाव नाही भेटला तर असा अख्खा उभा माल नांगरून टाकावा लागतो. त्यावेळेस काय करतो मग आपण? आणि मग थोडाचभर 1 फूटभर 2 फूटभर बांध कोरायचं विनाकारण. आता ज्यांचं कोणी रोज पाहिला नाही त्यांचं अशा पद्धतीनं बांध करून ठेवायचं, हे किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे मानसिकता आहे ना, समाजाची मानसिकता पुढे जावी, प्रगती करावी अशी नाही, नुसती खूप वाईट मानसिकता आहे. अरे इतकं क्षेत्र आहे, त्या वावरात तू जे काही केलंय ते व्यवस्थित कर, त्याच्यावर मेहनत घे, त्याला भाव मिळेल की नाही हे बघ. ते सोडून तुला समोरचं तिथं बघायला नाही, त्याचा बांध कोरायचं पडले. म्हणजे किती किती वाईट मानसिकता आहे ना. मला खूप चिड येते या वाईट प्रवृत्तीची. अरे जे समोर आहे, आपण एवढं मेहनतीनं जी शेती करतोय, देवाकडं आपण जी मेहनत केली त्या मेहनतीला फळ मागावं. हां, त्या मेहनतीला फळ मागावं. व्यवस्थित आपण जे काही केलं आहे त्याचं आपल्याला चांगला काहीतरी व्यवस्थित फळ भेटलं पाहिजे. ते सोडून समोरचा तिथं नाही आहे ना, आता आपल्याला माल करायचं लगेच, त्या आम्ही एवढी रस्त्यासाठी जागा ठेवली ना, ती सुद्धा त्यांनी बांध सरकून सरकून मध्ये आणली. म्हणजे किती विचित्रपणा आहे. आणि असं नाही का अशिक्षित आहे, शिकलेले सवरलेले लोक जरी असं करताय म्हटलं ना, तर काय मग अशाने आपण कधी पुढे जाणार? अशी मानसिकता ठेवल्याने कोणाची प्रगती होत नसते. विनाकारण भांडणं तणणं हेवे दावे, आणि त्या भांडणं तणणं चुकून एखाद्याला एखादा फटका लागला, वाढवा एखाद्या गेला जीवानी, का परत पोलीस केस, त्याच गोष्टी. काही त्याच्यात तथ्य आहे का? मी म्हणते तुम्ही शिकले सवरलेले, तुमचं एवढं क्षेत्र पडलंय, त्या शेतातच व्यवस्थित मेहनत घ्या, त्याच्यात काही उत्पन्न काढा. कशाला हे बांध सरकारसारखे? आता जिथे आहे तिथे राहू द्या ना. कसं ते बघितलं ना, माझे असं खूप चीड आलेले मला ना. ते असं दरवेळेस आलं का असंच काहीतरी असतं ना, मग डोकं फिरून जातं पार. तर चला, तुमच्या इकडं पण बांधांवरून हाच प्रकार होतो का? तुमच्या इकडे शेतातले शेजारचे असेच करतात का? बांधावरून असेच भांडणं, म्हणजे अशा काही गोष्टी होतात का? तुम्हालाही चीड येते का या गोष्टीची? मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर हे पाहून खूप वाईट वाटलं की नको आहे, अशी अशी प्रवृत्ती नको आहे. जेवढं क्षेत्र आहे त्यात व्यवस्थित करा, कष्टाने करा, त्यालाच देवाकडे फळ मागा. ते सोडून हे असे उद्योग नाही करू, या मताची मी आहे. तर तुमचं याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या बाजूला हा प्रकार घडतो का ते पण सांगा. तर चला, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आमची शेती पण कशी वाटते ते पण सांगा. टमाटे लावलेले, सोयाबीन केलेली आहे. तर मग सांगा सगळं कसं दिसतं काय ते. तर चला, बाय.